नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. मंडळी, न्यूज 18 लोकमतनं एक मोहीम उघडली महिलांच्या सुरक्षेच्या बद्दलची, आणि याच मोहिमेची दखल आता मुंबई पोलिसांकडून घेण्यात आली आहे. महिला सुरक्षेसाठी नवीन नियमावली आता मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे. मुंबईत निर्भया पथक उपक्रम सुरू होणार आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला सेफ्टी सेलची स्थापना सुद्धा केली जाणार आहे. परिपत्रकातील हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत. नवीन उपाययोजना पोलिसांच्या वतीनं केल्या जात आहेत. काल झालेल्या बैठकीच्या नंतर हे परिपत्रक काढलं गेलंय. या परिपत्रकातले सर्व मुद्दे समोर आलेत, ज्याच्यातून मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भातल्या उपाययोजना समोर येत आहेत. साकीनाकामध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणाच्या नंतर आणि त्या महिलेचा मृत्यू झाल्याच्या नंतर संतापाची लाट उसळली. मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आणि यानंतर मुंबई पोलिसांनी या सगळ्याची दखल घेतली. न्यूज 18 लोकमतनं सुद्धा ग्राउंड झिरो रिपोर्ट दाखवून मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला वाचा फोडलेली होती आणि इथलं वास्तव सुद्धा मांडलेलं होतं. मुंबईत निर्भया पथक आणि सक्षम हे उपक्रम सुरू केले जाणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये वुमन सेफ्टी सेलची सुद्धा स्थापना केली जाणार आहे. आपण नजर टाकतोय महिला सुरक्षेसाठी काय नेमकी पावलं उचलली जात आहेत. महिला सेफ्टी सेलची स्थापना केली जाईल. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये विमेन सेफ्टी सेलची सुद्धा स्थापना केली जाईल. मोबाईल 5 या वाहनाचा सुद्धा यापुढे निर्भया पथक संबोधित केलं जाईल. प्रत्येक प्रादेशिक विभागाला एक महिला सहाय्यक पोलीस आयुक्त आणि महिला पोलीस निरीक्षक असेल. निर्भया पोलिसांची वेगळी नोंद वही सुद्धा असेल. प्रत्येक पोलीस ठाण्यानं त्याच्या हद्दीतल्या महिला विरुद्ध होणारे गुन्ह्याच्या जागा शोधून काढणं गरजेचं आहे. मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात जी नवीन नियमावली जारी करण्यात आलेली आहे त्याबद्दल माहिती देताना मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात. विक्टिम आहेत यातल्या त्यांना राहण्याची रस्त्यावरती जर त्यांना राहण्याची जिथं कुठं अंधाऱ्या अवस्थेत असतील तर त्यांना सिक्युअर कसं करता येईल हा पहिला मुख्यमंत्री महोदयांचा प्रायोरिटी होती की रस्त्यावर राहणारी महिला सुद्धा तिला सुरक्षित करणं ही प्रशासनाची आणि शासनाची भूमिका असली पाहिजे. त्यामुळे त्यांनी सूचना दिल्या की अशा ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर राहिलेल्या असुरक्षित अवस्थेतल्या महिला दिसतील त्यांना महिला कर्मचाऱ्यांनी एनजीओच्या माध्यमातून सुद्धा असेल जाऊन त्यांची विचारपूस केली पाहिजे, त्यांना सेफ ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. साकीनाका बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या त्या सगळ्या प्रकरणानं देशभरात एकच खळबळ उडाली. मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भातले सुद्धा अनेक प्रश्न चव्हाट्यावर आले आणि त्यानंतर न्यूज 18 लोकमतनं हा विषय लावून धरत महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात सरकार नेमकी काय पावलं उचलणार याच्याबद्दलचा आवाज उठवला. मुंबईतल्या रात्रीच्या वेळी महिलांना कसा प्रवास करावा लागतोय, त्या खरंच सुरक्षित आहेत का याच्याबद्दलचा ग्राउंड झिरो रिपोर्ट सुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या समोर मांडला. आणि त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी या सगळ्याची गंभीर दखल घेत मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. महिला गुन्ह्यांच्या जागा आता शोधल्या जातील. मुंबईत निर्भया पथक उपक्रम सुरू केला जाणार आहे. हा एक वेगळा उपक्रम असेल. महिला सेफ्टी सेलची सुद्धा स्थापना केली जाणार आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आहेत. अजित, काय नेमके निर्णय आहेत आणि याचा महिलांच्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी किती उपयोग होऊ शकतो? विलास, मुंबई पोलिसांचं खरंच एक खूप मोठं पाऊल आहे. अशा पद्धतीच्या ज्या गाईडलाईन्स होत्या किंवा मार्गदर्शक तत्त्वे जे होते हे फक्त कागदोपत्री होते. बऱ्याच पोलीस आयुक्तांनी किंवा बरेच सरकार जेव्हा झाले त्यावेळी अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या कराव्यात, अशा गाईडलाईन्स झाल्या पाहिजेत, असे पथकं स्थापन झाली पाहिजेत
हे सगळं पाहिजेत आणि करू अशा पद्धतीची सगळी कार्यपद्धती होती। मात्र ह्या वेळेस एक वेगळं इनिशिएटिव्ह घेऊन, भले मुंबईमध्ये घटना घडल्यानंतर मुंबई पोलिसांना जाग आली असेल, पण तरी उशिरा का होईना मुंबई पोलिसांनी एक खूप मोठं पाऊल उचललेलं आहे, ज्यामुळे मुंबईतल्या महिलांना ते सुरक्षित आहे असं वाटतील। आपण देखील याच्या बाबतीमध्ये एक मोहीम सुरू केली होती, त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई पोलिसांनी कशा पद्धतीनं जे महिला सुरक्षा ज्या आहेत त्यांची सुरक्षा जी आहे ती योग्य पद्धतीने केली जाईल याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। ही जे आपण पूर्ण परिपत्रक पाहिलं तर या परिपत्रकामध्ये निर्भया पथक तयार करावं, फक्त पथक तयार करू नये, तर या पथकामध्ये ACP, PI, PSI, खाली WPC या सगळ्या रँकच्या महिला अधिकारी असाव्यात, महिला कर्मचारी असाव्यात आणि या सर्वांनी कोणकोणती कामे करावीत, कशा पद्धतीने कामं करावीत, कोणकोणत्या व्यक्तींच्या संपर्कात राहावे, समाजामधील काही अशी व्यक्ती आहेत विशेषतः महिला ज्या आहेत यांच्या संपर्कात राहून कशा पद्धतीनं कुठल्या भागांमध्ये महिलांविषयी काही वेगळ्या किंवा विकृती अशा काही घडतायत किंवा काही घटना घडतायत किंवा घडणार आहेत अशा पद्धतीची संपूर्ण माहिती जी आहे ती गोळा करावी। म्हणजे एक प्रकारे एक फक्त पथक तयार न केलेलं आहे तर एक इंटेलिजन्स युनिट पूर्णपणे तयार केलेलं आहे की महिलांबाबतीतले गुन्हे जे आहेत त्या सगळ्या बाबतींमध्ये पोलीस जे आहेत ते एक वेगळी माहिती गोळा करणार आहेत आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती महिलांना अधिक सुरक्षा बनवण्याकरता एवढंच नाही तर महिलांनी सक्षम व्हावं, पोलिसांकडे यावं, जे 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 गुन्हे घडत आहेत या सगळ्या गुन्ह्यांबाबतीमध्ये पोलिसांनी आणि महिला यांच्यामध्ये एक वेगळं कम्युनिकेशन ब्रिज तयार व्हावा, या सगळ्या गोष्टींकरता पोलिसांनी हे एक परिपत्रक काढून एक वेगळ्या पद्धतीचा एक आदर्श निर्माण केलेला आहे। अशीच सर्व जी पथके आहेत किंवा ह्या सगळ्या गाईडलाईन्स ज्या आहेत या राज्यभर राबवण्यात याव्यात अशी आता मागणी केली जाते। मुंबई पोलिसांचं आता सर्वच बाजूने कौतुक होतं आहे। 2-3 दिवसापूर्वी मुंबई पोलिसांवरती त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले जात होते। हे आता सगळे मार्गदर्शक तत्त्वे असतील किंवा पथक स्थापन करण्याचे कठोर वेगवेगळी सूचना त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। असं असताना आता नेमकं ह्याचं अंमलबजावणी कशी होईल, ही अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचे काय रिझल्ट येतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण अजित, काही कालमर्यादा घालून दिलेली आहे का? कारण याच्या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या त्याच्यानंतर अशा प्रकारचे मार्गदर्शक तत्व समोर येतात, हे करणं गरजेचं आहे, ते करणं गरजेचं आहे असं सांगितलं जातं, पण जेव्हा त्या सगळ्या प्रकरणावर थोडासा पडदा पडतो तेव्हा मात्र पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती आतापर्यंत बघितलेली आहे। आता हे मार्गदर्शक तत्व किती दिवसात त्याची अंमलबजावणी करावी, त्याला काही टाइम बाउंड दिलेला आहे? विलास, हे परिपत्रक म्हणजे जारी झाल्यापासूनच ते सुरू करावं असं या परिपत्रकामध्ये स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे जेव्हापासून हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि सगळ्या पॉलिटिशियनना जारी करण्यात आलेलं आहे तेव्हापासूनच या पत्रकावरच्या सगळ्या ज्या सूचना आहेत, जे मार्गदर्शक तत्त्व आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला, त्या झोनच्या त्या पॉलिटिशियनच्या प्रत्येक व्यक्तीला हे सगळं बंधनकारक असेल स्पष्टपणे या परिपत्रकामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे परिपत्रक जारी केल्यापासूनच ही सगळी पथकं जी आहेत ती सुरू करण्याची काम जी आहेत ही सगळी केली जाणार आहेत आणि त्या अनुषंगे यांनी पूर्ण तयारी देखील केलेली आहे। पथकं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पॉलिटिशियनच्या अंतर्गत महिला पोलीस अधिकारी, महिला पोलीस कर्मचारी असतातच, पण त्यांचा वापर जो आहे तो इतर कामांकरता केला जातो। त्यामुळे महिलांच्या सुरक्षेकरता किंवा महिलांच्या बाबतीमधले गुन्हे जे आहेत यांच्याकरता लक्ष देणं त्यांना शक्य होत नाही। या पथकामुळे ते आता शक्य होणार आहे। या पथकामुळे हे एक स्पष्ट होईल की जर अशा बाबतीतले कुठले गुन्हे घडले किंवा कुठले असे गुन्हे घडत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली तर त्याच्यावर आळा घालण्याकरता हे पथक जे आहे ते ॲक्टिव्ह होईल आणि गुन्हा घडण्यापासून रोखण्यात प्रयत्न करेल आणि गुन्हा घडल्यानंतर रिस्पॉन्स टाईममध्ये त्या ठिकाणी पोहोचून गुन्हा आणखीन त्या ठिकाणी मोठा होऊ नये किंवा संबंधित पीडित महिला जी आहे तिला लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टीने पुरावे गोळा करणं, संबंधित वस्तूजन्य पुरावे असतील, परिस्थितीजन्य पुरावे असतील, कागदोपत्री पुरावे असतील, असे विविध पुरावे जे ते गोळा करण्याचं काम ही टीम करेल। म्हणजे एकीकडे फक्त पोलीस स्टेशन आहे पण तिथे महिलांनी सानंतर जाऊ नये किंवा त्यांना त्यांच्या बाबतीत काय तक्रार असेल, विरोधामध्ये देखील असेल तरी त्यांना सानंतर पोलीस स्टेशनला बोलू नये, ही सगळे जेव्हा सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यानंतरच्या आहेत त्या पाळल्या जातातच। पण आता अशा घटना घडल्यानंतर स्वतःहून मुंबई पोलीस जे आहेत ते महिलांकडे जाणार आहेत, त्यांची म्हणणे ऐकून घेणार आहेत
काही वेगवेगळ्या ग्राउंड लेवलला सामाजिक संस्थांच्या समिती देखील बनवून देणार आहेत की त्यांच्याकडे कोणी पोलीस स्टेशनला यायला बरेच लोक घाबरतात, हा. कारण की पोलीस स्टेशनला आलं मग केस होईल, मग समोरचा जो व्यक्ती आहे तो आपल्यावरती अजून डूक धरून ठेवेल किंवा कोर्टाच्या आपल्याला फेऱ्या माराव्या लागतील. असे विविध गोष्टी आहेत ज्याच्यामुळे महिला ज्या आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये येत नाहीत. मग ह्याच्यापासून सुटका मिळावी किंवा या सगळ्या गोष्टींपासून घाबरून महिलांनी पुढे येत नाहीत त्या महिला याव्यात याच्याकरता काही समिती स्थापन करतील, जे सामाजिक संस्था असतील आणि त्यांच्या मार्फत अशा तक्रारी आल्यानंतर कुठेही त्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये येऊन कोर्टाच्या चक्रा मारावं लागू नये याच्याकरता वेगळी यंत्रणा उभी केली जाईल. वेगळ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी तयार केल्या जातील आणि त्यातून त्या महिलेला फक्त न्याय मिळेल एवढंच अंडरलाईन करून हे सगळं परिपत्रक जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचं खरंच कौतुक करावं लागेल की अशा पद्धतीनं मुंबई पोलिसांनी पुढाकार तर घेतलेला आहे अजित, पण आता मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या उपाययोजना केलेल्या गेलेल्या आहेत किंवा ज्या उपाययोजना सुचवलेल्या गेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होणं अतिशय गरजेचं आहे. जर त्याची अंमलबजावणी झाली तर निश्चितपणे मुंबईकर महिलांना याचा फायदा होऊ शकतो, त्यांची सुरक्षा ही अधिक कठोर होऊ शकते आणि याच्या संदर्भातला फॉलोअप सुद्धा आपण घेणार आहोत. कारण जेव्हापासून साकीनाका बलात्कार प्रकरणाची ही घटना मुंबईत घडली त्यानंतर स्वाभाविक आहे की सर्वसामान्य महिला मुलींच्या मनामध्ये काहीशी भीती निर्माण झालेली आहे की आपण खरंच सुरक्षित आहोत का, आणि याच अनुषंगाने आता ही पावलं उचलली जात आहेत. न्यूज 18 लोकमतनं सुद्धा महिलांच्या या प्रश्नाला वाचा फोडल्याच्या नंतर मुंबई पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. पुन्हा एकदा अजित मांढरे यांच्याकडे जाऊया. अजित, स्वाभाविक आहे की जेव्हा आता इतक्या सगळ्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करायची असेल तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. काय 2 दिवसापूर्वी जेव्हा पत्रकार परिषद घेतली मुंबईच्या आयुक्तांनी तेव्हा त्यांनी सांगितलं, प्रामाणिकपणे मान्य केलं की आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. आता या उपाययोजना पूर्ण करण्यासाठी जे मनुष्यबळ लागणार आहे त्या मनुष्यबळाची व्यवस्था कशी केली जाईल? विलास, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं होतं की 3 वर्ष झालं पोलीस भरती झालेली नाही आहे, पण त्याचा ताण जो आहे तो आमच्यावर तितकासा पडत नाही आहे, कारण का सिस्टमॅटिकली वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्ह्यांची हाताळणी, रोजच्या होणारे बंदोबस्त असतील किंवा आंदोलनं असतील, विविध घटना असतील, जे डॉक्युमेंटल कारवाई जी असतात किंवा सगळ्या कागदोपत्री जे काही लिखापडी असते हे सगळं करण्याकरता तितकासा त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे. पण कुठेतरी त्यांच्या म्हणण्यातून असं जाणवलं की जर आणखीन त्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवलं, विशेष करून महिलांचं, तर आणखी ती सुरक्षा कडक होऊ शकते. तुम्ही सोबत राहाच. आता आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आहेत. मनीषाताई, आता साकीनाक्यातल्या घटनेच्या नंतर मुंबई पोलिसांनी काही महत्त्वाची पावलं उचलली गेलेली आहेत आणि यात निर्भया पथकाची सुद्धा त्यांनी स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, महिलांच्या दृष्टीनं ही पावलं किती महत्त्वाची आहेत? अर्थातच स्वागतार्ह हा निर्णय आहे आणि महिलांची सुरक्षितता हे प्राधान्यक्रम आहे सरकारचं. हे महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे त्यासाठी आणि या अशा पथकांमुळे महिलांचा पण भरोसा अधिक वाढेल पोलिसांवर आणि त्या कामाच्या निमित्तानं बाहेर पडावं लागतं वेळी अवेळी, त्यामध्ये त्यांचा बळ वाढणार आहे यामध्ये आणि हे नक्कीच स्वागतार्ह आहे. आणि ही सिस्टीम व्यवस्थित काम, कुठली सिस्टीम निर्माण करणं सोपं असतं, परंतु सिस्टीम ती चालू राहिली पाहिजे. पोलिसांची गस्त अधिक वाढली पाहिजे आणि पोलीस स्टेशन हे महिलांसाठी त्यांनी महिलांचं अशा तक्रार करायला कोणी महिला आली तर तिला तिकडे कम्फर्टेबल वाटलं पाहिजे असं वातावरण पोलीस स्टेशनमध्ये असलं पाहिजे. ही जी गोष्ट आहे ती अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे एखादी महिला पोलीस स्टेशनवर पोहोचली तर तिला असं वाटलं पाहिजे नाही कोणतरी आपलं ऐकायला इथे बसलेला आहे. आणि अशाही आपण केसेस ऐकले की पोलिसांना कधी कधी वेळ नसतो किंवा त्याकडे ते दुर्लक्ष होतं, परंतु हे असं होता कामा नये. पोलीस स्टेशन शुड बी कम्प्लिटली रिसेप्टिव्ह टू द विक्टिम. नक्कीच. धन्यवाद मनीषाताई, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भाई, साकीनाक्यातल्या दुर्दैवी घटनेच्या नंतर ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्यानुसार आता काही परिपत्रक काढून सांगितलंय पोलिसांनी की निर्भया पथकाची स्थापना केली जाणार आहे, निर्भया पोलिसांची वेगळी नोंदवही असणार आहे, महिला गुन्ह्यांच्या जागा शोधल्या जाणार आहेत. ही जी काही पावलं उचलली गेलेली आहेत ती निश्चितच स्वागतार्ह आहेत, पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायचं?
विलास, मला असं वाटतं की या सगळ्या अशा भयानक आणखीन अगदी माणुसकीला काळीमा लावणाऱ्या ज्या घटना घडतात हा त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये हे करत असतो, असेसमेंट करतो की बाबा काय करता येईल, अधिकचं काय करता येईल वगैरे वगैरे. हे सगळं अगदी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. होय होय निर्भया हत्याकांडानंतर मात्र देशभरातल्या पोलिसांना एक वेगळा महिला सुरक्षा हे ऐरणीवर आलं. खरंय. प्रचंड मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलं. हो अर्थात दुर्दैवाने देशभरामध्ये महिलांवर जे काही अत्याचार होतात आहेत ते दुर्दैवी आणि होत आहेत. परंतु अशा पद्धतीने ज्या काय अशा घटना, अशी जी एक वाईट प्रवृत्ती जी आपल्या समोर येते, मग मात्र नव्याने त्याच्यामध्ये आणखीन काही करावं का असा एक आपला हे होऊन जातो आणि तो करणं आवश्यक राहतो वेळ काळानुसार. आणि मला असं वाटतं की आज निर्भया पथक असेल ते पोलीस स्टेशनमध्ये त्याचं गंभीरपणे हे करणं, तिथे त्याचं इस्टॅब्लिश करणं आणि त्याची एक वेगळी नोंद ठेवणं हे एक चांगलं पाऊल आहेच. परंतु त्याबरोबर हेही जाणणं गरजेचं आहे की मुंबईसारख्या अकराळ विक्राळ शहरामध्ये, अकराळ विक्राळ हा शब्द मुद्दाम वापरलाय कारण आपण बघतो की एवढ्याशा 40 किलोमीटर पट्टीवर जवळजवळ 2.5 कोटी लोक राहतात आणि आपल्याकडे गल्ली बोळं आणि झोपडपट्टी हा सगळा विषय खऱ्या अर्थाने सुरक्षेच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. आणि अशा वेळेला जर समजा पोलीस हे करत असतील की बाबा अशी काही ठिकाणं शोधून काढली पाहिजे की जिथे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना अधिक सक्षमपणे काम करता येईल, त्याचं स्वागतच करायला पाहिजे. निश्चितच त्याचं स्वागत करायला हवं. आणि आज मुंबई पोलिसांचं निश्चितपणे कौतुक होत आहे. याच्या आधी टीका झाली असली तरी, कारण ही पावलं उचलणं अतिशय गरजेचं होतं. धन्यवाद भाई, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय इम्पॅक्ट. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा, मोहिमेचा. मुंबईमधल्या साकीनाकामध्ये एका महिलेवर बलात्कार आणि त्याच्यानंतर तिची हत्या झाली, या सगळ्या प्रकरणाच्या बद्दल न्यूज 18 लोकमतनं मोहिमेच्या माध्यमातून वाचा फोडल्यानंतर मुंबई पोलिसांनी आता याबद्दलची गंभीर दखल घेत काही महत्त्वाची पावलं उचललेली आहेत, जी महिलांच्या सुरक्षेच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. त्यामुळे याची तातडीनं अंमलबजावणी झाली तर मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची बाब ठरू शकते आणि त्याच्याबद्दलचं परिपत्रक त्यांनी जारी केलेलं आहे. निर्भया पथकाची स्थापना करणं असेल, त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक महिला असतील त्यांची नोंद असेल, या सगळ्या उपक्रमांच्या नंतर मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न काही अंशी तरी निश्चितपणे मार्गी लागू शकतो आणि महिलांना सुरक्षित वातावरण मुंबईत निर्माण होऊ शकतं. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.